नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 4 दिवसात सुमारे 41 रुग्ण दगावले. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्ण दगावले. नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात देखील 48 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. ऑगस्ट महिन्यात कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये 12 तासात 18 रुग्ण दगावले होते. पण या झाल्या बातम्या. वर्षभराचीच आकडेवारी सांगायची तर नागपूरच्या रुग्णालयात प्रतिदिन 17 रुग्ण दगावत असल्याचं सांगण्यात येतंय. नांदेडच्या रुग्णालयात प्रतिदिन 13 आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्रतिदिन 14 रुग्ण दगावत असल्याची सरासरी असल्याचं सांगण्यात येते. याच रुग्णालयाचा मासिक मृत्यूंचा आकडा किमान 400 रुग्णांच्या पुढे. थोडक्यात राज्यातली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं सांगितलं. आता राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेची इतकी वाईट अवस्था असताना देखील तानाजी सावंतांनी याविषयी काही स्पष्टीकरण दिले नाहीये. उलट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माध्यमांना स्पष्टीकरण देत आहेत. राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर माध्यमांसोबत बोलू नका असा थेट निरोपच तानाजी सावंतांना मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. कारणही तसंच आहे. तानाजी सावंत बोलायला गेले तर पुन्हा ते काहीतरी वादग्रस्त बोलतील आणि सरकार अडचणीत येईल. याचा अर्थ तानाजी सावंतांचा बचाव करण्याकडेच सरकारचा अधिकचा कल असल्याचं दिसून येतंय. कधी घर ते ऑफिस असा शासकीय दौरा आखणारे तर कधी हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असा सल्ला देणारे तानाजी सावंत कायमच चर्चेत येतात. मागील काळात धरण फुटण्यास खेकड्यांना जबाबदार धरल्याने त्यांची ही ओळख देखील माध्यमांमध्ये कायम झाली. असो तर हे तानाजी सावंत आहेत तरी कोण? त्यांचा बचाव सरकार का करतंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता, तुम्ही पाहताय बोल भिडू. तर तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव इथले. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण तिथेच झालं. त्यानंतर 1982 मध्ये त्यांनी सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. पुढे 1986 मध्ये कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यातल्या भारतीय विद्यापीठात काही काळ इंजिनिअरिंगचं लेक्चरर म्हणून नोकरी केली. त्यांच्या शिक्षणासंदर्भातली माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे. 1990 साली सावंत यांनी गिरिराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. त्यानंतर 1998 साली त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नावाने स्वतःचा धर्मादाय ट्रस्ट नोंदवला. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थातच JSPM द्वारे 2001 मध्ये ताठवडे येथे त्यांनी राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही व्यावसायिक संस्था सुरू केली. 2001 ते 2014 या काळात त्यांनी पुणे शहरात आणि आसपास 6 कॅम्पस उघडले. यातल्या 5 ब्रांच पुण्यात ताठवडे, हडपसर, वाघोली, बावधन आणि नरेमध्ये आहेत, तर एक सोलापूरच्या बार्शीत आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट अशा सर्व क्षेत्रातले एकूण 58 अभ्यासक्रम JSPM द्वारे शिकवले जातात. यासोबतच सावंतांनी पुणे जिल्ह्यात अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची स्थापना देखील केली. JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे इंजिनिअरिंग कॉलेजेस पुण्यातील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीत गणले जातात. सोबतच ही संस्था संशोधन क्षेत्रात देखील पुढे असते आणि या JSPM संस्थेचे तानाजी सावंत हे संचालक आहेत. व्यावसायिक म्हणून काम करताना सावंतांनी 2009 मध्ये जयवंत टेक्निकल कॅम्पसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तर 2018 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD पूर्ण केली आणि डॉक्टरेट मिळवली. शिक्षण क्षेत्रात नाही तर साखर कारखानदारी क्षेत्रातील मोठं नाव म्हणून तानाजी सावंत यांच्याकडे बघितलं जातं. 2008 मध्ये त्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड नावाने धाराशिवच्या सोनारीमध्ये साखर कारखाना सुरू केला. ते भैरवनाथ साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आहेत. काहीच वर्षांपूर्वी सोलापूर मंगळवेढ्यात लवंगीच्या मारानावर कारखाना उभारणीचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. सोबतच सावंत हे धाराशिवमध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. सावंत यांनी आतापर्यंत 5 साखर कारखाने स्थापन केले असून ते उत्कृष्ट उत्पादकतेसह कार्यरत आहेत. याशिवाय भैरवनाथ ॲग्रो प्रोसेस लिमिटेड, गिरिराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, न्यूट्रीफास्ट ॲग्रो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचे ते संचालक आहेत. शिक्षण आणि सहकार क्षेत्रानंतर तानाजी सावंतांची राजकारणात एंट्री कशी आणि कुठून झाली ते देखील बघूयात. तानाजी सावंतांच्या राजकारणातल्या एंट्रीला त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांची राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी होती. शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी 2 वेळेस शिवसेनेकडून तिकीट मिळवलं होतं, मात्र त्यांचा 2ही वेळेस पराभव झालेला. याच दरम्यान तानाजी सावंत देखील शिवसेनेतून स्थानिक राजकारणात हळूहळू सक्रिय होत होते. सुरुवातीला त्यांचं राजकारण हे सोलापूरशी मर्यादित होतं. मग त्यांनी धाराशिव जिल्ह्यात साखर कारखाना काढला आणि तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 साली त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडे धाराशिवच्या लोकसभेचे तिकीट मागितले, पण सेनेने तिकीट नाकारले. मग तानाजी सावंत यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला. शिवसेनेपासून ते काही काळ दूर गेले, पण काही काळानंतर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 2015 ते 2016 मध्ये ते परत शिवसेनेशी जोडले गेले. या काळात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं.
परांड्यात त्यांनी शिवजल क्रांती नावाचा एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला होता. जवळपास 100 किलोमीटरच्या परिसरात त्यांनी जलयुक्तची कामं केली, ती देखील स्वखर्चाने. याच प्रोजेक्टला त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असं नाव दिलं. त्या कार्यक्रमाला त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलवलं. त्यामुळे मातोश्रीच्या अगदी जवळ गेले आणि ठाकरेंच्या विश्वासू गटात ते सामील झाले. शिवजल क्रांती योजनेत चमकदार कामगिरी केल्यानंतर 2016 मध्ये त्यांना उपनेतेपद दिलं गेलं. लागलीच त्याच सालात ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. तसेच 2017 मध्ये धाराशिव आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केलं. तर आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना जलसंधारण मंत्रिपद देण्यात आलं. याच काळात तिवरे धरण फुटलं, त्यात 19 जणांचे प्राण गेले होते. तेव्हा या धरणफुटीला खेकडे जबाबदार आहेत या सावंतांनी केलेल्या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर राज्यात 2019च्या विधानसभा निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीत भूम परांड्यातून शिवसेनेकडून तानाजी सावंत निवडून आले, पण तरी देखील तानाजी सावंतांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी काही मिळाली नव्हती. मंत्रिपद मिळावं म्हणून तानाजी सावंतांनी सोलापूरच्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वरिष्ठ नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर केला असं म्हणतात, पण त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही. म्हणून ते नाराज होते. त्याची परिणिती म्हणजेच त्यांचं बंड. या बंडानंतर मात्र त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरोग्य मंत्रिपद मिळालं, पण तानाजी सावंतांची वादग्रस्त कारकीर्द मात्र संपली नाही. कधी हाफकिन तर कधी घर ऑफिसच्या दौऱ्यावरून चर्चेत येणारे तानाजी सावंत आरोग्य व्यवस्थेची 3-13 वाजलेले असताना मात्र काहीच बोलताना दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं? आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताना तानाजी सावंतांनी राजीनामा द्यायला हवा का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.